सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या विचारांवर आणि वागणुकीवरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. तुम्ही दागिने आणि कपडे खरेदी करण्याचा विचार करू शकता. व्यवसायामध्ये नवीन प्रयोग केल्यास तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळेल. तुमच्यासमोर काहीतरी आव्हान आज येऊ शकतं. आज तुम्ही तुमच्या हुशारीनं कामामध्ये चांगले यश मिळवाल. नोकरी करणाऱ्या लोकांची सुद्धा ऑफिसमध्ये प्रशंसा होईल. आज तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील, परंतु अचानक तुमचा खर्च वाढू शकतो. विद्यार्थ्यांनी आज आपल्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित करावं. आज नशीब 80% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही नवीन घर किंवा जमीन घेण्याचा विचार करू शकता. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामामुळे तुमचे बॉस तुमच्यावरती अत्यंत खुश राहतील. तुम्ही आज तुमच्या मेहनतीनं कठीण कामंसुद्धा अगदी सहज पूर्ण कराल. नोकरीमध्ये कोणाच्या तरी मदतीनं तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल, ज्यामुळे तुम्हाला फार आनंद होईल. आज तुम्हाला पैशांचा फायदा होणार आहे. तुमच्या आईवडिलांच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तू दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या मनासारखी कामं करण्यासाठी अत्यंत उत्सुक असाल. हा काळ तुमच्यासाठी ऊर्जादायक असेल. कुटुंबातील एखाद्या प्रकरणामध्ये तुम्हाला लक्ष घालण्याची गरज आहे. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते आणि कुठून तरी अचानक तुम्हाला धनलाभ किंवा भेटवस्तू मिळू शकते. तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा असेल, ज्यामुळे तुमचे मित्र आणि नातेवाईकांशी तुमचे संबंध सुधारतील. आज तुमच्या घरी एखादा शुभ कार्यक्रम संपन्न होईल, त्यामुळे तुमचं मन आनंदी राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या हुशारीनं सर्व कामं सांभाळून घ्याल. घरातून काहीतरी गोड खाऊन निघाल्यास तुमची सर्व कामं सुरळीत होतील. सरकारकडनं तुम्हाला चांगलं सहकार्य मिळेल. घाऊक व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही तुमच्या शत्रूंना तुमच्यावरती हावी होऊ देऊ नका. उलट त्यांना हरवण्यामध्ये तुम्हीच यशस्वी व्हाल. प्रॉपर्टी किंवा पैशांच्या व्यवहाराबाबतीत तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यामध्ये आत्मविश्वास जास्त राहील. तुम्ही लवकरच स्वतःचं घर बांधण्याचा किंवा विकत घेण्याचा विचार करू शकता. तुम्ही उत्साहानं व्यावसायिक योजना पूर्ण कराल. आरोग्याच्या दृष्टीनं आज तुमचं आरोग्य हे उत्तम राहील. तुमच्या शरीरामध्ये चपळता राहील. नोकरी असो किंवा व्यवसाय, आज तुम्हाला चांगले यश मिळेल. स्वतःला कोणत्याही नवीन बदलासाठी तुम्ही तयार करू शकता. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला मोठ्या लोकांकडनं आदर आणि पूर्ण सहकार्य मिळेल. इतरांपेक्षा पुढे जाण्याची तुमची इच्छा आज प्रबळ होऊ शकते. आर्थिक स्थितीमध्ये काही मोठे बदल होण्याचीही दाट शक्यता आहे. पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचे मित्र तुमची मदत करतील. विद्यार्थ्यांना आज परीक्षा किंवा इत्यादी गोष्टींमध्ये यश मिळेल. व्यवसायामध्ये अनुभव तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच चुका करणं टाळा. जीवनसाथीदारासोबत तुमचा वेळ अगदी प्रणयमय जाईल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान हनुमानांना हनुमान चालिसाचं पठण करून खुश करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या अपेक्षांवरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. काही लोक घरामध्ये आपली गोष्ट सिद्ध करण्यासाठी उत्सुक दिसतील. तुम्ही एखाद्या मैदानी खेळामध्ये सहभाग घेऊ शकता.
गरजेपेक्षा जास्त राग केल्यास तुमच्या समस्या वाढू शकतील. मुलांच्या मदतीनं आज तुमचा आनंद वाढेल. देवाचं नामस्मरण केल्यानं तुम्हाला शांती मिळेल. कामाशी संबंधित चांगले आणि व्यावहारिक विचार तुमच्या मनामध्ये असतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. लोखंड किंवा धातूचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. तुम्हाला आर्थिक मदत तुमच्या नातेवाईकांकडून मिळेल. कामामध्ये कोणाची तरी साथ तुमच्यासाठी फायद्याची राहील. आज नशीब तुमची साथ देईल. तुम्ही तुमच्या रोजच्या दिनचर्येमध्ये काही बदल करू शकता. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा मजा मस्तीमध्ये जाईल. तुमची प्रतिमा आणखीन मजबूत होईल. ओळखी आणि संबंधांमुळे तुम्हाला फायदा होईल. तुमच्या प्रॉपर्टीची कोणतीही माहिती गुप्त ठेवणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आज व्यापाऱ्यांना विशेषतः चांगलं फळ मिळेल, ज्यामुळे तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी काही मोठे बदल होऊ शकतात. वैयक्तिक कामांपेक्षा व्यावहारिक कामांमध्ये तुम्हाला जास्त रस असेल. नोकरीबाबत कुठलीही हयगय तुम्ही करू नका. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही तुमच्या घरच्यांच्या अपेक्षा आज पूर्ण कराल. तुमच्या मनामध्ये एक प्रकारची शांतता राहील. उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळाल्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील. तुम्हाला काहीतरी नवीन आणि क्रिएटिव्ह काम करण्याची संधी मिळेल. आज तुमची चांगल्या लोकांशी ओळख होईल, जे तुम्हाला कामामध्ये यश मिळवून देण्यासाठी मदत करतील. तुमच्या सल्ल्याने कोणीतरी अभ्यासामध्ये चांगलं यश मिळवून जाईल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा जास्त मेहनतीचा राहील. व्यवसायामध्ये तुमच्या सुधारणा होईल. जुन्या गोष्टी विसरून तुम्ही पुढे जाल तर तुम्ही यशस्वी व्हाल. घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये काही मतभेद असतील तर ते लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. आज तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील. तुमच्या बुद्धीचा आणि क्षमतेचा तुम्हाला पूर्ण फायदा मिळेल. महिलांचा दिवस हा घरकामामध्ये जाईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची आराधना करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही स्वतःला सिद्ध करूनच दाखवाल. नशिबाच्या जोरावरती तुम्ही मोठं यश मिळवू शकता. तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा विचार कराल. कुटुंबाकडनं तुम्हाला फार प्रेम मिळेल. तुम्ही सर्वांचे लाडके आहात, त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. कामाचा ताण कमी करण्यासाठी तुम्ही कोणाशीही बोलू शकता, ज्यामुळे तुम्हाला हलकं वाटेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानांची चालीसाची पठण करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.